1:56 जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील वाजलेले आहेत. पहिला चेंडू पडेल त्यावेळेस आपण नक्कीच टायमर लावणार आहोत. सामना क्रमांकाच्या दिवसातील 6वा पाहायला मिळतो. एका बाजूला बादशाही दुसऱ्या बाजूला दसई. दोन्ही संघांना असेल कॅच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती कल्पेश. पहिला चेंडू आपण पाहतो आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन असं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अवांतरचा आपण पाहू शकतो. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती कल्पेश जाधव. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज विशे. यावेळेस लोवा फुलटा चेंडू होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. वाडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. पहिले षटक आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती टीमचा सर्वात उत्कृष्ट जो मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, असं कल्पेश आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आहे. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक 56 ला पहिला चेंडू पडला. या गोष्टीची नोंद बादशाह टीमने करून घ्यायची. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. वेट वॉच अँड देन डिलिव्हर. मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर बॉल फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. मुसा शेख ब्रँडेड षटकार. षटकार पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकामध्ये एक षटकार आलाय. यावेळेस देखील चांगला फटका आहे. इनफिल्डला भेदून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक होते, झाली चुकी आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या चेंडूवरती षटकार आणि या चेंडूवरती फक्त नजाकत भरा स्ट्रोक चौकार. मागच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला, या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाले. एका चेंडूवरती ताकद होती, एका चेंडूवरती नजाकत पाहायला मिळाली. या आधीचा चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल झालता, हा चेंडू जो मात्र ऑफ साइडला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. धावा येणं गरजेचं आहे आणि धावा त्याच्या मात्र येताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला फटका आहे. इनफिल्डला भेदून बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. चांगली अशी सुरुवात आपण पाहू शकतो वेदांत स्पोर्ट धसई या संघाच्या माध्यमातून. 13 धावा ज्या मात्र आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती आहेत. इथे थ्रोज मात्र थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचताना पाहायला मिळतील. सिंगल झाले एक्झिक्यूट. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक आपण पाहू शकतो षटकामध्ये. चौदा धावा धावफलकावरती 14 रन ऑन द स्कोर कार्ड. पहिले षटक मार्गस्थ एका बाजूला एजे स्पोर्ट्स भातसई, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो वेदांत स्पोर्ट्स धसई. ह्यावेळेस स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. अगदी गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला. थोड्याशा प्रमाणामध्ये लेफ्टी बॅटरसाठी चेंडू बाहेर निघला. एसटी रक्षक दिनेश आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून केलं जाते चेंडू गॅदर. डॉट बॉलची समाप्ती आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 14. बिनबाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच पाली विपक्ष साने. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं.
बॉलिंग मार्क वरती दिनेश पाहायला मिळत आहे दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडला, थोडासा हात येतोय. यष्टीरक्षक बीट झाले होते त्यांच्या चेंडूला. त्याच्या बॉडीला जो मात्र चेंडू ब्रश होतो तोपर्यंत आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट होते सिंगलच्या मदतीने. 22च्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 15. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर कल्पेशच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळाला. या षटकामध्ये आपण पाहतोय दिनेश जो मात्र सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती बॉलिंग मार्क वरती आहे. मुस्तफा अर्थात मुसा आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकर एंड वरती रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो सूरज विषय तर दुसऱ्या बाजूला मुस्तफा शेख आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती दिनेश ज्याच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला पाहायला मिळालाय. त्यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू पडला, अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालं होतं. 360 डिग्री मध्ये आपण पाहू शकतो बॅटलिफ्ट फिरली होती. डॉट बॉलची समाप्ती होती. कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या 3 चेंडूंवरती 12 धावा होत्या. तिथून मात्र कमबॅकची गरज होती आणि तिथून कमबॅक कल्पेशने आणि त्यानंतर आता दिनेश करून देतोय. 30 सर्कल बाहेर आपण सध्याच्या स्थितीला डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना मिड विकेट पाहू शकतो. त्यानंतर लॉंग ऑफ देखील पाहायला मिळेल. वायडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फिल्डिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. इथे देखील मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. सातत्याने मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय. चांगली बॅटलिफ्ट पाहायला मिळतीये. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या षटकामधील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आपण पाहतोय. 16 धावाच्या मात्र धावफलकावरती येस 3 चेंडू कंप्लीट झालेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला या षटकामधील पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. पुल करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एफर्ट चांगला होता परंतु ओव्हर द फिल्डर हेड बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 पाहायला मिळेल. भातसे विरोधामध्ये 65 ते 70 धावा तुम्हाला कराव्या लागतील, अन्यथा भातसेकडे बॅटिंग स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये दिनेश असतील, ज्यामध्ये कल्पेश सारखे खाडीटे फलंदाज आपण चेजिंग करताना गोलंदाजाचा कर्दन काळ सातत्याने ठरत असताना पाहायला मिळतो. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आले, कॅच झाली कंप्लीट. मॅचची होती गोल्डन विकेट कॅरी. फलंदाज होईल बाद. झटका लागतोय पहिला 20 या आकड्यावरती. तिसऱ्या क्रमांकावरती अख्तर शेख आपण पाहतोय. खेळपट्टीवरती ज्याचं मार्गक्रमण होत असताना अख्तर आणि मुसा ही जोडी खेळपट्टीवरती सध्याच्या स्थितीला आहे. सलामीला आलेला सूरज तंबूच्या आश्रयाला जातोय. 20 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पहिल्या 2 चेंडूंवरती मागच्या षटकाच्या 12 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर पूर्ण प्रकारे कमबॅक इथे होतोय. इथे देखील चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती. 20 धावा धावफलकावरती. एकाकडे चमू बदलांमध्ये 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक कंप्लीट होतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय दुसरं. सूरजच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला. इंडिव्हिज्युअल 5 चेंडूंमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला मुसाच्या माध्यमातून आपण पाहतोय इंडिव्हिज्युअल 6 चेंडूंमध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतो. आणि अख्तर ज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आतापर्यंत एक चेंडू फेस झालाय.
तो देखील डॉट येतोय. फील्ड रिस्ट्रिक्शन याच्या मात्र ओपन होत असताना पाहायला मिळतील. 30 यार्ड सर्कल बाहेर आपण 5 खेळाडू डीप मध्ये पेट्रोलिंग करताना पाहू. डीप मध्ये असतील बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप मध्ये मिड विकेट पाहायला मिळतील. काऊ कॉर्नर असेल, त्यानंतर वाडिश लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यासोबतच डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतील. तर इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपण शॉर्ट फाईन लेग पाहायला मिळेल, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट पाहायला मिळेल, शॉर्ट पॉइंट पाहायला मिळतील. आणि त्यासोबतच एक मिड ऑफचा प्लेअर देखील आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक समाप्त झाले. 2-20 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग मार्क वरती अनुज पाहायला मिळते. ते तिसऱ्या षटकामध्ये स्पेलचं पहिले षटक आणि सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू कशी कामगिरी करतो. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मधून बॉल चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक धाव झाली. कंप्लीट सिंगल वरती समाधान मानावं लागतं. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी फाईन असं मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. फिल्डिंग चांगली झाली तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. स्ट्रायकर एंड वरती अख्तर आपल्याला पाहायला मिळतात. 1:56 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय आणि आता 11 मिनिटं कंप्लीट झाली. त्या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आपण पाहतोय. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. संघर्ष पाहायला मिळतोय संपूर्ण वेदांत स्पोर्ट्स रसैया संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये. पहिल्या 2 चेंडूंवरती चांगली कामगिरी झाली होती, परंतु त्यानंतर कल्पेश असेल, दिनेश असेल, अनुज असेल यांच्या माध्यमातून खूप सुरेख असा कमबॅक झालेला आहे. एकंदरीत 22 धावा धावफलकावरती या षटकामधील 2 चेंडू कंप्लीट होत आहेत. अजूनही 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. गोलंदाज पाहतोय आपण अनुज सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. सीमा रेषा पार. हुकचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक. मुसा मुस्तफा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतो आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मूव्स ऑन 28 धावा. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आणि या तिसऱ्या षटकामधील आतापर्यंत 3 चेंडूंचा काही कंप्लीट होतोय. 8 धावा ज्या मात्र आतापर्यंत खर्च केल्यात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये थोडासा हातबल जे मात्र लावलं जात आहे मुसा याच्या माध्यमातून. षटकार आलाय त्यानंतर कमबॅक होईल का? भातसी संघाचं हे देखील पाहणं महत्वाचं असेल. रिव्हर्स अटेम्प्ट होता. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. थोडासा आत्मविश्वास वाढला होता. एक षटकार लागला होता त्यावेळेस रिव्हर्सचा पेत्रा. रिव्हर्स जो मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसरं आणि तिसऱ्या षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. लो फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. झालेत बीट. बॅकिंगला आले होते प्लेअर, त्यांच्या माध्यमातून देखील मिसजजमेंट पाहायला मिळालं आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडिश लॉंग ऑनला क्लिअर करत लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा चौकार येतोय वेदांत स्पोर्ट्स जसे संघासाठी. टीमची टोटल 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एका चेंडूचा काही अजूनही शिल्लक या षटकामध्ये. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी फिल्डरची साथ चेंडूवरती मिळाली नाही आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय 4 धावा ज्या मात्र मोजाव्या लागलेल्या आहेत भातसे संघाला. 32 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती. यावेळेस देखील फुल टॉस पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील, फेकतील तोपर्यंत सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट होती आणि अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसऱ्या 3 षटकांची समाप्ती. 33 धावा धावफलकावरती. 33 रन ऑन दी स्कोर कार्ड.
आफ्टर 3 ओव्हर विथ लॉस ऑफ 1 विकेट. अख्तर आणि मुसा ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने ही जोडी आपण पाहत असतो. गोलंदाजांचं कर्दन काळ म्हणून या जोडीची ओळख आहे. अगदी ज्याप्रमाणे युसुफ पठाण, इरफान पठाण, ज्याप्रमाणे हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अगदी त्याच प्रकारे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अख्तर असेल, दुसऱ्या बाजूला मुसा असेल. दोघांच्या माध्यमातून खूप सुरेख अशी कामगिरी सातत्याने शहापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला नेहमी पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसरं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इंडिव्हिज्युअल 6 धावांवरती तंबूच्या आश्रयाला जात असताना आपल्याला सूरज पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला अख्तरच्या माध्यमातून 2 चेंडू, त्यावरती 1 धाव, आणि मुसाच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी करत असताना इंडिव्हिज्युअल 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतील. स्पिल मधील पहिले सांघिक कोट्यातील चौथ्या षटकामध्ये योगेश येतो. फील्डची रचना पाहिली तर ऑन साइडला 4 प्लेयर, ऑफ साइडला 1 प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर असेल, डीप मध्ये लॉंग ऑन पाहायला मिळतील. काऊ कॉर्नर असेल, मिड विकेट असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट पाहायला मिळतोय. इथे फुलटॉस चेंडू, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. मैदानाच्या अभावी आपण पाहू शकतो अतिरिक्त बाउन्स मात्र चेंडूला प्रदान झालं, आणि त्यानंतर फिल्डरच्या डोक्यावरून ओव्हर द फिल्डर हेड बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावांची मोहर जी मात्र या फटक्यावरती पाहायला मिळतीये. 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. मुसाची बॅट तापलेली आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये, आणि तिचे तडाखे बसत असताना भातसई संघाला या आधीच्या चेंडूवरती लक फॅक्टर ऑन करणारा चौकार होता, आणि या चेंडूवरती पॉवरफुल स्ट्रोक षटकार. 43 धावा धावफलकावरती, 43 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांमध्ये 33 धावा होत्या. या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहतोय 10 धावा एकवटल्यात. 43 धावा. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा होता. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वारंवार प्रेशर बिल्डअप होतोय गोलंदाजावरती. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग झाली होती. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल झाली कंप्लीट. 45 धावाच्या मात्र स्कोर बोर्ड वरती. 3 चेंडूंचा खेळ जो मात्र कंप्लीट झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. अख्तर आणि मुसा ही जोडी खेळपट्टीवरती आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला मिनिमम 65 बनवणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या बाजूला कल्पेश असेल, त्यानंतर दिनेश असेल, ही अनिकेत देखील आपल्याला पाहायला मिळेल. ही स्टारकास्टने भरलेली टीम ज्यावेळेस चेसिंगला येते 65 ते 70 धावा नेहमी आपण पाहतो. आरामशीर चेस करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्यांच्या विरोधामध्ये जर धावा डिफेंड करायच्या असतील तर कमीत कमी 65 ते 70 धावा होणं गरजेचं आहे. फलंदाज शफल झाले होते. वाईट साठी तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात येते. बॅटिंग रिव्ह्यू, सॉरी बॉल, येस बॅटिंग रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय. तिसरे पंच जे मात्र इन ऍक्शन मध्ये असतील. एका बाजूला भातसई संघ, दुसऱ्या बाजूला दसई संघ.
लिगल डिलिव्हरी असेल, त्यामुळे आपण पाहतोय लिगल डिलिव्हरी पाहायला मिळतीये. त्यामुळे आपण पाहू शकतो जे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने अर्थातच दसे संघाने आपला रिव्ह्यू जो मात्र गमावलेला आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला योगेशच्या माध्यमातून. नॅचरल अँगल जो मात्र आपण पाहू शकतो सातत्याने क्रिएट करायचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे गोलंदाजांचा कर्दन काळ असणारा अख्तर शेख ज्याच्या बॅट मधून येतोय पुल केलेला स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. 50 अप, 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मुस्तफा, दुसऱ्या बाजूला अख्तर, दोघांच्या माध्यमातून खूप सुरेख अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा, 3 षटकांनंतर 33 धावा पाहायला मिळत होते. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला 2 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज योगेशने. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतो. डॉट बॉलची समाप्ती होईल अशा रीतीने षट क्रमांक कंप्लीट होतोय. चौथं 4 षटकांची समाप्ती. 51 धावा धावफलकावरती असतील. यानंतर होणारी मॅच साने विपक्ष पाली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मॅच क्रमांक 7वी जी मात्र यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बादशाही असेल, दुसऱ्या बाजूला दसई असेल. दोन्ही संघांना विनंती आहे आपल्या कॅप्टनला त्वरित पाठवायचे. टॉस जो मात्र आपण मिड इनिंग्स मध्ये करणार आहोत. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती साने विपक्ष पाली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच 51 धावफलकावरती 4 षटकांची समाप्ती होतीये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहणार आहोत. अनिकेत येतोय 5व्या षटकामध्ये. अप्रतिम अशी बॅटिंग जी मात्र अख्तर असेल, त्यानंतर मुस्तफा असेल यांच्या माध्यमातून आतापर्यंत झालीये. खूप सुरेख अशी फलंदाजी करतायत अख्तर देखील आणि मुसा देखील. इंडिव्हिज्युअल 3 चौकार 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. यावेळेस देखील पुल करायचं होतं, एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू डीप मिड विकेटला ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावरती. या 5 चेंडूंवरती 15 ते 20 धावा आल्या. कुठेतरी 70 पर्यंत धावसंख्या गेली तर दुसऱ्या इनिंग मध्ये चुरस निर्माण होईल यात काही शंका नसेल. कारण बॉलिंग करत असताना अख्तर देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्याकडे देखील बेधक मारा आहे. त्यानंतर मिर्झा देखील असतील, नौशाद देखील आपल्याला पाहायला मिळतील. एक आउटस्टँडिंग असा गोलंदाज आहे, त्याचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. 52 धावा धावफलकावरती. षट क्रमांक मार्गस्थ 5वं. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. चेंडू जो मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये खाली राहिलं. इष्टरक्षक आले आणि त्यानंतर आपण पाहू शकतो वाईट प्लस धावबाच्या स्वरूपात विकेटचं पतन होतं. तिसऱ्या पंचांची मागणी बॉलिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून केली जातीये. वाईट प्लस रनआउट असं पंचांचं कॉल आहे आणि त्याला चॅलेंज केलं जात आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. अर्थात बादशाही संघाच्या माध्यमातून त्या डिसिजनला चॅलेंज याची मात्र करण्यात येतोय. वाईट बॉल असेल. वाईट बॉल पाहायला मिळतो आणि वाईटच्या मदतीने 53
53 धावा धावफलकावरती बॉलिंग मार्क वरती अनिकेत पाहायला मिळतो. अनिकेत म्हटलं तरी एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. स्ट्रायकर एंड वरती मुस्तफा पाहायला मिळतील, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला इम्रान पाहायला मिळतात. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, एलिव्हेशन सातत्याने मिळत नाहीये फटक्यांवरती. एकदा पुन्हा कंप्लीट होतीये. 54 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती. 54 रन ऑन दी स्कोर कार्ड. इम्रान आणि मुस्तफा ही जोडी खेळपट्टीवरती दसईच्या बाजूने आहे, जी मात्र सध्याच्या स्थितीला संघर्ष करतायत. षटकार येत आहेत, परंतु चौकार देखील मारावे लागतील. जे चेंडू चांगले नसतील त्यांना सन्मान देणं गरजेचं आहे. षटकार येत आहेत, चौकार देखील तितकेच येणं गरजेचं आहे. जे चांगले चेंडू असतील त्यांना सन्मान देत कॅप शॉट सिलेक्शन करा आणि कुठेतरी जास्तीत जास्त धावा बनवून त्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये फ्रंट फुट वरती जर आले तर मात्र मॅच मध्ये पुन्हा चुरस निर्माण होऊ शकते. कारण कल्पेश आणि दिनेश ही जोडी ज्या ज्या वेळेस खेळपट्टीवरती येते खूप सुरेख अशी कामगिरी, खूप सुरेख अशी फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एक्झिक्यूट होतीये. 55 धावा धावफलकावरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जमेची बाजू दसई संघाच्या बाजूने, याची मात्र मुस्तफा आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती आहेत. 55 धावा धावफलकावरती. डीप मध्ये ऑन साइडला 4 प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट देखील असेल. इथे मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर आले, कॅच झाली कंप्लीट. जजमेंट चांगलं होतं आणि त्यानंतर फलंदाज होईल बाद. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज मुस्तफा बॅक टू दी पवेलियन. यानंतर होणारी मॅच पाली विपक्ष सानी. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले, त्यांचं देखील कौतुक असेल. अनिल आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती येत आहेत. अनिल तर दुसऱ्या बाजूला इम्रान ही जोडी आहे. इथे चेंडूला ड्राईव्ह केले, एकदा कंप्लीट होतीये. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 56 या आकड्यावरती. एक मोठा फटका आला, 60+ धावा झाल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. परंतु तो मोठा फटका येईल का हे मोठा प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या एक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. 56 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मार्गस्थ. रनअप मध्ये थोडस व्यत्यय आणि त्याला अनुषंगून पंचांनी मृत चेंडू घोषित केला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. मिड विकेटला एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे फलंदाज होतोय बाद. एक धाव झाली कंप्लीट. 57 धावा धावफलकावरती. 58 धावांचं टार्गेट म्हणजे मात्र सेट करण्यात येतोय. 57 धावा धावफलकावरती 58 धावांचं टार्गेट याची मात्र सेट करण्यात येतोय. भातसे संघासमोर एका बाजूला दसई, दुसऱ्या बाजूला भातसे. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत पहिल्या डावामध्ये कशा पद्धतीनं खेळाची जडणघडण झाली, कशा पद्धतीनं क्षणचित्रे टिपली गेली आपल्या ऑफिशियल कॅमेरामॅन कडून आणि सध्या ऑफिशियल ऑपरेटर कडून. ही हायलाइट तुमच्या समोर. पहिला डाव संपला. वेदांत 11 दसईनं पहिल्या डावामध्ये आपण बघत आहोत. सरतेशेवटी 5 ओव्हरची अंतिम 57 57 धावा उभारलेल्या आहेत. इकॉनॉमिकल कामगिरी अंतिम षटकात अनिकेतची अवघ्या 6 धाव्यात त्यानं गिरज केल्या. महत्वपूर्ण एक विकेट त्यानं कॅरी केली. 57 धावा पहिल्या डावात उभारला गेल्या. 58 धावसंख्येचं लक्ष्य. ओपनिंग पियर लगेचच मैदानामध्ये पाठवा. एजे स्पोर्ट्स भातसई.
स्वागत आहे सर्वांचं. दोस्ती ग्रुप आयोजित चेंदूर प्रीमियर लीग 2024 गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा टेनिस बॉल क्रिकेट जगताचा महाकुंभ मेळा निर्णायक 8वे संस्करण 8व्या संस्करणातील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ग्रुप डी मधील मॅच नंबर 6 सध्या आपल्या समोर वेदांत 11 धसे आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत एजे स्पोर्ट्स बादशाही या दोन टीमच्या दरम्यान. पहिल्या डावात 57 उभारला गेला, 58चं टार्गेट यानंतर सेट करण्यात आलेलं आहे. यानंतर होणारा जो महत्वपूर्ण सामना आहे ग्रुप डी मधील 7वा उमेश स्पोर्ट्स ठाणे आणि त्यांच्या विरोधात ओमसाई स्पोर्ट्स आवाजपाली. नाणेफेकीचा कौल तडेकाठी संपन्न होतोय. स्पर्धेचे आपले प्रमुख शिल्पकार रामदादा पाटोळे यांच्या शुभ असते. फक्त निर्णय कलवाई सिटीज बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे ओमसाई स्पोर्ट्स आवाज पालीनं पहिल्या डावात आणि गोलंदाजीचं इन्व्हिटेशन दिलंय ते उमेश स्पोर्ट्स ठाणेला. यानंतरची टॉस अपडेट आपल्या समोर. सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा दोस्ती ग्रुप आयोजित चेंदूर प्रीमियर लीगच्या दरम्यान मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. 58 धावसंख्येचं लक्ष ओपनिंग पिरियड एजी स्पोर्ट्स बादशाही लगेचच मैदानामध्ये पाठवा. पहिल्या डावात बॅटिंग मध्ये मुसा शेखनं जबरदस्त छाप सोडली. 17 बॉल मध्ये 3 चौकार 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले. षटकारांच्या समेत तुफानी फटकेबाजी त्याची आपण पाहिली. 17 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 37 37 धाब्याचं योगदान त्यानं दिलं आणि सध्याच्या स्थितीला मात्र दिनेशच्या समवेत अनिकेतची इकॉनॉमिकल कामगिरी पहिल्या डावात पूर्वार्धामध्ये त्याच कारणास्तव अंडर 60 रोखण्यात आलेले आहे. 57 बनवल्या आणि 58 धावसंख्येचं लक्ष सलामीवीर सध्या मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील एजे स्पोर्ट्स बादशाही क्रिकेट संघाकडून. अनिकेत आणि त्यांच्यासोबत स्वतः संघनायक कॅप्टन ज्या खेळाडूला अधिकच्या परिचयाची गरज नाही टायगर ऑफ शहापूर अर्थातच कल्पेश जाधव मैदानामध्ये तुम्हाला दाखल होताना पाहायला मिळेल. डगआउट मध्ये स्पेशली एजे स्पोर्ट्स बादशाहीचा जो डगआउट आहे त्यातील ज्या चेअर्स आहेत त्या रिक्वेस्ट प्लेअरला बाउंड्री लाईन पासून थोड्या दूर घ्या. बाकी समर्थक पाठीराखे पुरस्कृत हितचिंतक सर्वांना विनंती आहे आपण डगआउट खाली करायचंय. आयोजन समितीच्या वतीने ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. फिफ्टी टू विन 58 धावसंख्येचं लक्ष अनिकेत आणि त्यांच्या समेत कल्पेश सलामीवीर मैदानामध्ये रनचेस करत असताना महत्वपूर्ण द्वितीय सत्रात आपण बघत आहोत वेदांत स्पोर्ट्स दसईच्या विरोधात एजे स्पोर्ट्स बादशाहीला पॉवर प्लेचं पहिलं षटक महत्वपूर्ण निर्णायक षटक. बॉलिंग ऑप्शन भरपूर आहेत. मागच्या 2 मॅचेस मध्ये त्यांचा युटिलाइज यूज देखील आपण पाहिला आणि सध्या महत्वपूर्ण सामन्यात अख्तर शेख अक्कू शेख मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी सध्या बॉलिंग मार्कवर. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 फिल्डर आपण बघत आहोत 30 या सर्कलच्या बाहेर. डीप मध्ये लॉंग ऑफ सिटी शुभ आहे फैसल आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर आपण बघत आहोत ऑनसारला डीप मध्ये मिडविकेट आता सेट करण्यात आलेला आहे. 58 धावेचं टार्गेट लक्ष डोल्यासमोर. सूरज विषय सध्या आपण बघत आहोत स्ट्रेटिश लॉंगॉनला सामना सुरू होतोय. ऑफिशियलचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला आपण देऊयात. सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा ऑल द बेस्ट. बरोबर 2:30 पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. बॉलर अख्तर शेख स्ट्रायकर इनला कल्पेश जाधव. पहिला बॉल बॅकफुटर आले कव्हर्स मधून काढलाय. सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं बॉल जाईल कम पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कल्पेश जाधवच्या बॅट मधून दमदार सुरुवात. पहिला बॉल सीमा पार कम पॉइंटला भेदत असताना 4 धावा चौकार. धावफलकाचा शुभारंभ आपण बघत आहोत. डावाचा श्री गणेशच्या पहिल्या चेंडूवरती चौकार ड्रिल करून दाखवतात कशा पद्धतीनं वेट केलं त्यानंतर वेट ट्रान्सफर केलं. बॅकफुटवर येत असताना चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आता सजवलाय. कव्हर पॉइंटला पहिला 4. 58 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ नायक बॅकबोन ऑफ टीम एजे स्पोर्ट्स बादशाही कल्पेश जाधवच्या बॅटमधून संघर्षाचा शंकनाथ पहिल्या चेंडूवरती त्याच्या पद्धतीने केलेला आहे. पहिल्या बॉलवरती रन्स आल्या 4. दमदार सुरुवात सध्या निर्णायक द्वितीय सत्रामध्ये रनचेस करत असताना एजे स्पोर्ट्स बादशाहीची.
बॅकफुटर आले, कट केला, बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला चकवलं, चेस आहे का पॉइंटच्या फिल्डरसाठी, आउटफील्ड फास्ट, भाग मिळेल का भाग अशी परिस्थिती, लास्ट मुवमेंटला पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न, तो देखील फसला आणि सलगचा दुसरा चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचला, चौकार. चार धाब्याच्या मदतीनं स्कोर आपण बघत आहोत सध्या 8 या आकड्यावरती. ड्रीम अँड आयडियल स्टार्ट इन दॅट कंडिशन. सद्यस्थितीला स्वप्नवत सुरुवात या मॅच मध्ये करत असताना सलामीवीर स्वतः संघनायक, कॅप्टन, स्कीपर, लीडर ऑफ टीम एजे स्पोर्ट्स भातसाई कल्पेश जाधव, त्याच्या बॅट मधून येणारे 2 बॉल 2 चौकार, सांघिक धावफलक आपण बघत आहोत 8 या आकड्यावर. स्विच इट, रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच अँड स्वीट इट. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघत आहोत. एसिडीज बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 6 रन. स्विच इटचा हा स्वीट फटका, षटकार. काय टायमिंग आहे त्या ठिकाणी, बेमिसाल टायमिंग. पोझिशन मध्ये आले, रिप्ले मध्ये आपण बघत आहोत. त्यानंतर पूल करत असताना रिव्हर्स पूलचा अप्रतिम नजरारा, कप पॉइंटला षटकार आणि 6च्या सोबतीने धाव फलक आपण बघत आहोत. पॉवर प्ले मध्ये सध्या पॉवरफुल फलंदाजी, जलवाई झुंबिश मैदानामध्ये सुरू होती कल्पेश जाधवच्या फलंदाजीची. प्रेक्षकांची मन तल्लीत मोहित प्रफुल्लित करणारी सध्या त्याची दमदार सुरुवात एजी स्पोर्ट्स भातसाई क्रिकेट संघ करतात. स्कोर आपण बघत आहोत या 6 धाब्याच्या सोबतीनं 14 या आकड्यावर. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः तोतून पडला अख्तर शेखच्या विरोधात. फॉलिंग स्वीप, हा पॅटर्न स्ट्रोक आहे कल्पेश जाधवचा, त्याचा सिग्नेचर फटका, ट्रेडमार्क फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय पहिल्या टप्प्यावरती, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार, गुड शॉट. मिस्टर 360 स्टाईलला मैदानाच्या 4ही बाजूला खेळण्याची क्षमता या फलंदाजाकडे आणि त्या क्षमतेचा परिचय या महत्वपूर्ण सामन्यात तो सध्या देत असताना सफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले आणि तदनंतर ओव्हर पिच बॉलवरती आपण बघत आहोत हा स्लॉग इट. 4 धाबेसोबत धावसंख्या आपण बघत आहोत 18 या आकड्यावरती. 40 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये. समीकरण सध्या शेष असताना बॉल बाकी आहेत त्या ठिकाणी 26-26. समीकरण पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये खुलं केलेलं आहे कल्पेश जाधवनं. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस होत असताना लॉंग ऑफ थोडा स्ट्रेट करण्यात आलाय. मिड ऑनचा फिल्डर आता मिड ऑफला, त्याचबरोबर लॉंग ऑनचा फिल्डर आता मिड विकेटला डीप मध्ये सेट करण्यात आलेला आहे. फील्ड प्लेसमेंट मध्ये लगेचच बदलाव आपण बघत आहोत. यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर मुस्तफा शेख कडून. स्टील 2 टू गो. दमदार सुरुवात सध्या कल्पेश जाधवची. धावसंख्या 18 या आकड्यावर. स्विच इन अटेम्प्ट, रिव्हर्सचा प्रयत्न, मात्र फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत इनफिल्ड मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला इम्रान त्या ठिकाणी कव्हर करतायत. धाव इथे मिळणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण बघत आहोत ती 18 या आकड्यावर. सध्याच्या घडीला 5व्या चेंडूवरती सुटकेचा मोकळा श्वास सोडला त्या ठिकाणी गोलंदाज अख्तर शेखनं. स्टील 1 टू गो. पोझिशन मध्ये आले, पोझिशन बनवली आणि तदनंतर बॅट देखील तळपली. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस्टर 360 स्टाईल स्क्वेअर लेग सीमा पार. या षटकातील आणखीन एक अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय फटका. कल्पेश जाधव अनस्टॉपेबल षटकार. धावसंख्या आपण बघत आहोत एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची अंती 24. 24 धावा बरोबर दाखल करते आपल्याला पाहायला मिळतील. रनचेस करायचं 58. 58 धावेचं पहिल्या षटकात 24 बनवलं गेल्या. डोक्यावर झालं, खांद्यावरती पहिल्याच षटकात प्रभावी आणि प्रतिभा संपन्न फलंदाजी आपण पाहिली. ती संघाचा संघनायक, संघ कर्णधार कल्पेश जाधवच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरची हायलाइट तुमच्या समोर. कशा पद्धतीने सुरुवात झाली. कव्हर पॉइंटला लागोपाठचे 2 चौकार आले. तदनंतर स्विच हिटचा 6 देखील कव्हर पॉइंटला. तदनंतर मिड विकेटला 4 आला. 5वा चेंडू निर्धाव जरूर आला, मात्र 6व्या चेंडूवरती पुन्हा एकदा उमटलेली षटकाराची मोहर. सेकंड ओव्हर नौशादला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी. फ्लेक्सिबल ऑलराउंडर फ्रॉम टीम वेदांत 11 जसं गेटिंग रेडी ऑन इज बॉलिंग मार्किंग सेकंड पॉवर प्ले. लॉंग ऑफ आपण बघत आहोत डीप मध्ये.
त्याचबरोबर सेकंड पॉवर प्ले मध्ये ऑन साइडला 2 फिल्डर मिड विकेट त्या सोबतीनं लॉंग ऑन मिड विकेट इनफिल्ड मध्ये सेट करण्यात आला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग उपस्थित आहे. शॉट थर्ड मॅन एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि त्याचबरोबरीनं गली पॉइंटच्या मधोमध एक फिल्डर अनिकेत ऑन स्ट्राइक. सेकंड पॉवर प्ले दुसरं षटक सध्या सुरू होतं. नौशादचं लेफ्ट हँडर मीडियम पेसर डावखुऱ्या त्याचा मध्यम गती गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना सुरुवात झाली लो फुल टॉसने सॉफ्ट हँडली ड्राईव्ह करत असताना गली पॉइंट मध्ये मिळेल ते एक सिंगल आणि या सिंगल धाव्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत पुढे पोहोचली होती 25 या आकडावर. नॉट आउट 6 बॉल मध्ये 3 चौकार आणि त्याचबरोबर 2 षटकारासोबत 24 धाव्याचं योगदान देत असताना सलामीवीर स्वतः संघाचा संघनायक कल्पेश जाधव सध्या आपण बघत आहोत ऑन स्ट्राइक. फील्ड पोझिशन मध्ये आता चेंजेस करण्यात आलेले मिड ऑफ आतमध्ये इन्व्हाइट केलाय कव्हर पॉइंट डीप मध्ये. बॉलर तयार बॉलिंग मार्कवरती नौशाद. हे बॅटल चांगलं रंगेल. लॉफ्ट केला समोर मिड ऑफच्या फिल्डरला बीट करत असताना बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टिपिकल पॉवर प्लेचा तंत्रशुद्ध परिपक्व सुसंस्कृत फटका चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवलाय. रन्स मिळतील 4 चौकार. चार धाब्यासोबत धावसंख्या आपण बघत आहोत 29 आकड्यावर अर्ध लक्ष तर गाठलेलं आहे. बेधुंद बेफाम बेचूट फटकेबाजी सध्या सुरू आहे कल्पेश जाधवजी. बॅकफुटवर आले पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल आणि कॅच ड्रॉप. सूरज विशेष संघनायकाकडून झालेली ही चूक आणि जीवदान कोणाला दिलंय तर प्रतिस्पर्धी टीमचा संघ नायक तारणहार संकट मोचक कल्पेश जाधवला. नशिबाची साथ त्याला लाभतीये असं म्हणलं जातं. किस्मत हमेशा बहादुर का साथ देते आणि ते चित्र या बॉलवरती पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप त्या मोबदल्यात एक धाव. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद सध्या प्रदान होत असताना कल्पेश जाधवला धावफलक आपण बघत आहोत 30 या आकड्यावर. फुल टॉस कव्हर्स मध्ये उडवलाय कव्हर पॉइंटच्या फिल्डरला चेस आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आउटफील्ड फास्ट फिल्डरचा प्रयत्न पायाने लास्ट मोमेंटला बॉल आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत सहज गत्या आपण बघत आहोत. रिले थ्रो केला जाईल 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत असताना 2च्या सोबतीने धावा संख्या धावफलकावरती आतापर्यंत पोहोचले 32 या आकड्यावर. सव्वीस धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. अजूनही निर्णायक 20 चेंडूंचा खेळ बाकी असताना समीकरण थोडं सोपं साधं सोपं सहज सुलभ आपल्याला पाहायला मिळतंय. स्टेप आउट झाले डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑनला बॅकअप मात्र फिल्डर फैजल त्याच्या दस्तकावरती मस्तक देत बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल सोर दिरोब येतोय तो चौकार अनिकेतच्या बॅटमधून. फिल्डिंग मध्ये देखील सातत्यानं तुम्हाला मिस्टेक्स आता पाहायला मिळतात. याचं कारण आहे पहिल्या षटकापासून दबाव बनवला तोडफोड पहिल्या बॉल पासून कल्पेश जाधवची आणि आता त्याची सोबत देत असताना अनिकेतला देखील चांगल्या टच मध्ये आपण बघत आहोत. 4च्या मदतीने धावफलक. एजी स्पोर्ट्स वास्तविक क्रिकेट संघाचा 36 धावा धावफलकावर. लो व फुल टॉस लॉफ्ट केलं समोर मिस टायमिंग. जेलची संधी बनेल फैजल डाऊन दी बॉल आणि पार्टनरशिप ब्रेक झाली आहे पहिल्या विकेट साठी. त्या ठिकाणी 36 धाब्याची माघारी धाडले अनिकेतला पहिलं यश वेदांत 11 दसई क्रिकेट संघाला. नौशादनं कमबॅक केलेलं आहे. 12 धावा खर्च करत असताना महत्वपूर्ण पहिल्या विकेटसाठी भागीदारी त्याच्या वतीनं ब्रेक करण्यात आलेली आहे. धावसंख्या आपण बघत आहोत सद्यस्थितीला 36-18 चेंडू 3 षटक विजयासाठी अजूनही समीकरण 22 त्या ठिकाणी 22 धावसंख्येचं न्यू बॅटर अनुज सध्या मैदानावरती दाखल होत असताना टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर. अनिकेतचा शॉर्ट कॅमिओ 4 चेंडूत 1 चौकार 1 डबल 1 सिंगल इंडिव्हिज्युअल 7चं योगदान देत असताना तो माघारी परतला. स्वतः संघनायक संघ कर्णधार कल्पेश जाधवला या मॅच मध्ये आपण बघत आहोत. 8 चेंडू मध्ये इंडिव्हिज्युअल 2 षटकार त्याचबरोबर 4 चौकारासोबत नॉट आउट 29. 29 धाब्याची विस्फोटक वादली संस्मरणीय खेळी सध्या तो साकारत असताना
पहिल्या षटकाच्या तुलनेत नौशादनं धावफलकावरती लगाम लावलेली आहे. धावसंख्या 36 आपण बघत आहोत. 58चं लक्ष जुनी आवश्यकता मॅच मध्ये 22 धावेची. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित असेल लक्ष सुद्धा. बरोबर 2:30 पहिला बॉल पडलाय. महत्वपूर्ण निर्णायक द्वितीय सत्राचा थर्ड ओव्हर षटक तिसरं. आदिला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. सुरुवात झाली स्लोवर वरनं. सन्मान दिला कल्पेश जाधवनं. बॉलच्या मरेटवरती खेळणं आणि तंत्रशुद्ध फलंदाजी काय असतं यासाठी जाणलं जातं क्रिकेट कल्पेश जाधवचा, आणि ते या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या बॉलला सन्मान देत असताना त्या ठिकाणी क्रिकेटचा आर फॉर रिस्पेक्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हा फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. गॅप मोठा आहे. धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाही. वाईड काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. 4 धावेसोबत स्कोर आपण बघत आहोत 40 या आकड्यावर. समीकरण विजयाचा आता आपल्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. ते आवश्यक 18 धावसंख्येचं. चेंडू शिल्लक आहेत 16. इंडिव्हिज्युअल या चौकारासोबत नॉट आउट या मॅच मध्ये 11 चेंडू 33 धावेची वादली खेळी सध्या साकारत असताना ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत संघनायक कल्पेश जाधवला. पॅटर्न पॅड मध्ये हा देखील फुलरले तो धाव साइडला टर्न करण्यात आला. फिल्डर डीप मध्ये थोडे दूर होते. लास्ट मोमेंटला फैजलचा वेगवान थ्रो आलेला विकेट किपर रीडला 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगल धाव्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 41 या आकड्यावर. 15 चेंडू समीकरण या मॅच मध्ये 17 धावसंख्येचं. फ्रेश बॅटर टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती आपण बघत आहोत सध्या अनुजला ऑन स्ट्राईक. समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या टप्प्यावरती बॉल ऑन होतो सीमारेषा. अनुजची देखील दमदार झाली आहे सुरुवात. इंडिव्हिज्युअल त्याचं अकाउंट ओपन झालंय या लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या बेशकिमती चौकारानं. 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या स्कोर कार्डवर 45 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच रेडी राहा. उमेश स्पोर्ट्स साने आणि त्यांच्या विरोधात ओमसाई स्पोर्ट्स आवाज पालीनं टॉस जिंकलेला आहे. बॅटिंगचा त्यांचा निर्णय आहे तर क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं उमेश स्पोर्ट्स साने. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट. स्ट्रेट बॅटनं डाऊन द ग्राउंड. आणखीन एक चांगला फटका. मात्र फिल्डर उपस्थित झालेले आहेत. सूरज विषय व्हेरी गुड फिल्डिंग अँड ऑल्सो गुड थ्रो टुवार्ड्स विकेट किपर एंड. मिळेल ती फक्त एक सिंगल सोबत स्ट्रायकर रोटेट. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत सलामीवीर कल्पेश जाधवला. धावसंख्या या सिंगलच्या सोबतीनं 46 धावा. 13 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता आहे मॅच मध्ये. लेस दॅन रन अप बॉल इक्वेशन सध्या ऑन स्क्रीन. कमी गतीने टाकलेला बॉल चेंज ऑफ पेस वेगामध्ये मिश्रण. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र बॅकअप नव्हतं. त्याच कारणास्तव नौशादनं आपला मोह आवरलेला आहे. षटकाची सांगता सिंगल धाव अंतिम चेंडूवरती. आफ्टर टॅली ऑफ 3 ओव्हर 47 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. 47 धावा उभारलेल्या आहेत. 12 चेंडू 2 षटक 11 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ अर्थातच वेदांत स्पोर्ट्स दसई. फैजल येतात गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू होतोय. समीकरण 12 चेंडू 11 धावा. ऑन साइडला स्लॉग इट. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर पहिला टप्पा घेत बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बॉल हवाय लगेचच बॉल पाठवा मॅनेजमेंट कमिटी. पंचांची मागणी तशी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. चौकारासोबत धावसंख्या आपण बघत आहोत 51 धावा.
याचबरोबर धावफलकावरती इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये पाहिलं तर हा 5वा चौकार कल्पेश जाधवच्या बॅट मधून संगणकाची बाट या मॅच मध्ये चांगली तलपलेली सध्या आपण बघत आहोत. 13 बॉलचा सामना त्याने केलेला आहे. 2 षटकार 5 चौकार आणि 3 सिंगल. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 35 धावसंख्येचं. रिव्हर्स टीम स्विचिटचं अस्त्र बाहेर काढलं होतं, मात्र बॅटरला फॉलो करत असताना ऑफटमच्या बाहेर वेगवान चेंडू आपण बघितला, ज्यावरती अचंबित केलं कल्पेश जाधवला. डॉट बॉलची सांगता. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये आपण बघत आहोत संगणकाचं. 14 बॉल 41 41 नॉट आउट. 7ची आवश्यकता मॅच मध्ये. बाट्यान पॅड मध्ये लो फुल टॉस ऑन साइडला सॉफ्ट अँड ड्राईव्ह करत असताना एक सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 52 या आकड्यावर. विजयाचं समीकरण आता 1 मॅक्सिमम हवंय. 6 धावसंख्येची आवश्यकता आहे मॅच मध्ये. बॅटची कडा आणि सेकंड टीम मध्ये विकेट किपरनं पकडल्या जाईल. याचबरोबर अनुज माघारी परत त्यांना पाहायला मिळतील. हा दुसरा धक्का बसतोय एजे स्पोर्ट्स भातसईला. आठ चेंडू समीकरण आपण बघत आहोत 6 धावसंख्येचं. 15 चेंडूत नॉट आउट. 42 42 धावेची वादली खेळी सध्या साकारत असताना स्वतः संगणक नॉस्ट्राकर रेडला. विजय अगदी दृष्टिक्षेपात, मात्र तो अजूनही दूर आहे. न्यू बॅटर आपण बघत आहोत मैदानावरती दिनेश बसवंत. बॅटिंग ऑर्डर नंबर 4 ला मिडल ऑर्डर वरती सध्या स्ट्राकर रेडला पोहोचत असताना धावसंख्या 52. फैजलला या मॅच मध्ये मिळणार सुयश पहिलं, तर सांघिकी दुसरी सफलता वेदांत स्पोर्ट्स दसई क्रिकेट संघाकरता. सहा धावेची आवश्यकता. पहिला बॉल आणि काय कॉन्फिडेंटली फिनिश केलाय डाव त्या ठिकाणी दिनेश बसवंत. सामना संपला, मॅच फिनिश. मनपूर्वक अभिनंदन एजे स्पोर्ट्स भातसई आणि टफ अँड हार्ड लग आपण देऊयात वेदांत 11 दसई क्रिकेट संघाला. हँडशेक करून घ्या दोन्ही टीम. सेकंड इनिंगचे हायलाइट आपल्या स्क्रीनवरती कशा पद्धतीने रन चेस करण्यात आला. अगदी पहिल्या बॉल पासून मैदानावरती तुटून पडला त्या ठिकाणी संघनायक कल्पेश जाधव. चौकार षटकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून पाहिली. 15 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल नॉट आउट 42 42 धावा त्यानं बनवल्या. सस्पेंड केली त्याची रॅली आणि स्वतः संघ नायक संघ कर्णधार एजे स्पोर्ट्स भातसई टीमच्या विजयाचा शिल्पकार कल्पेश जाधव ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. या कल्पेश प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सामनावीरचा अवॉर्ड फर्स्ट ऑफ ऑल कलेक्ट करा. त्यानंतर उमेश स्पोर्ट्स साने फिल्डिंग आपली लगेच सेट करा. त्याचबरोबर बॅटिंग करणारा संघ ओम साई स्पोर्ट्स आवाज पाली आपली देखील ओपनिंग पेअर रेडी करा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. आपल्या सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते शेंद्रून प्रीमियर लीगचे आपल्या या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक करते रामदादा पाटोले आणि दादांच्या शुभ हस्ते सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. ओम पाटोळे यांच्या शुभ हस्ते या सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करत आहोत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही महत्वपूर्ण